नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव रमेश अशोक परीट. राहणार? भोज. अच्छा, राहणार भोज, तालुका निपाणी, तालुका निपाणी, जिल्हा गडचिरोली. कर्नाटक. कर्नाटक. अच्छा अच्छा अच्छा. साहेब, सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कडून तुम्ही जे आयुर्वेदिक पॅकेज घेतलेलं आहे व्यसनमुक्तीसाठी, ते किती तारखेला घेतला होता? 25 ह्याला घेतला होता मी. 25 तारखेला. 25 ऑक्टोबर 25 ऑक्टोबर 2024. 2024 ला घेतला होता. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे आज तारीख साहेब 13 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबर. 13 नोव्हेंबर 2024. म्हणजे आज 19, टोटल 20 दिवस धरून चला. तर 20 दिवसामध्ये साहेब तुमचे काय फरक जाणवतोय तुम्हाला? मला फरक जाणवतोय सर. नाहीतर कणी हे औषध घेतल्यापासून नाहीतर कणी आमच्या घरामध्ये त्यांचं म्हणजे शांती आहे. आणि हे औषध घेतल्यापासून नाही तर दारूच्या व्यसनाला मी जायलाच नाही. तुम्ही अजिबात गेलेलं नाही? अजिबात नाही. दारू पिणार असला तर माणसापाशी बसून मला जेवायचं सुद्धा होईना सर. अरे वा. म्हणजे उलटी ते व्हायचं. हा हा. म्हणजे असं म्हणजे तुमची इच्छा त्याच्यापासून वास आला लांब चाललाय तुम्ही? अरे वा. त्याच्यापाशी बसायचंच नाही असल्या. अरे वा. खूप खूप छान, खूप छान. लवकर तुम्हाला सुरू झाली नाही? वाटतच नाही. तर आता त्याच्यापाशी मी जरा दारू दुकानमध्ये गेलो किंवा काय पण केलो म्हणून समजा हा. चैन पडत नाही. म्हणजे असं एक नमुन्याचं उलटी आल्यावर किंवा हे आल्यावर होत आहे. आणि त्यांच्यापाशी जवळ राहायचं नाही. दारू पिण्याच्या जवळच राहत नाही. अच्छा 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 अच्छा. तुमचं वय किती साहेब? आता नाही तर 27 ते 28 चालू आहे मला. तर तुम्ही अनमॅरिड आहे? हा. म्हणजे लग्न नाही आहे तुमचं? नाही. अरे वा. मग साहेब, तुम्ही ज्यावेळा दारू घेत होता, पित होता, त्यावेळेला तुमचं साधारण किती महिन्याला, तुम्ही दिवसाला किती ॲव्हरेज काय तुमचं होतं पेन? ॲव्हरेज नाही तर सर, नाही तर तुम्हाला सांगतो, नाही तर टोटल सकाळी ते संध्याकाळपासून धरला तर निदान 8 पाकिट होणार. म्हणजे 8 क्वार्टर. 8 क्वार्टर. हा. 8 क्वार्टर. 8 क्वार्टर. मग प्रमाण जास्त होतं तुमचं. 200 ml चं हे असते. हा. 200 ml चं क्वार्टर असते. 200 ml नंतर 8 क्वार्टर होणार. हा. 8 संध्याकाळी नाही फोडल्यानंतर ते सगळं सपवूनच बाजूला. याच्यात तुम्हाला दुसऱ्यांना पण त्रास घरच्यांना झाला असेल भरपूर? भरपूर त्रास झाला 2 वर्षात. नाही तर भरपूर त्रास झाला. आणि किती पैसा खर्च केला तो दारूला? कमीत कमी नाही तर तुम्हाला सांगतो 4-5 लाख रुपये माझा खर्च आला नुसता 2 वर्षाच्या दारूसाठी? दारूसाठी. जनावर एकलो झालं तर तुम्हाला सांगतो शेतीतला 1 रुपये द्यायने 2 वर्षात घरी दिला नाही? 1 रुपये द्यायने. आणि जनावर विकून दारू प्यायले? जनावर सुद्धा येतो. पाडं नाही तर तुम्हाला सांगतो असं होतं. पाडं सोन्या म्हणून होतं, कोल्हापूरला दिलंय. 80,000 रुपयाला पाडं ऐकलंय. आणि ते घरी काय दिले नाही? 1 रुपये नाही. सगळं हे पिण्यालाच? पिणारच. अरे बापरे. खूपच. बरं साहेब, आता 27-28 वर्ष, म्हणजे तुम्ही यंग आहे एकदम, अजून अनमॅरिड आहे, आणि ह्या वयामध्ये तुम्ही पेत होता एवढं. तर आता अगदी ह्या 20 दिवसामध्ये तुम्ही व्यसनमुक्तीचं पॅकेज आमच्या संस्थेकडून घेतलेलं आहे, आणि या 20 दिवसामध्ये तुम्ही त्या व्यसनापासून पूर्ण अलिप्त झालाय. तर आता मग घरच्या लोकांना कसं वाटतंय? काय घरच्या लोकांनी आता आनंद झालाय. नाही तर तुम्हाला सांगतो आता वाटते मला सोडतच नाही. अरे वा. आता कुठं पण चाललो तर कधी तू जाऊ नकोस, मी जाऊन येतो, नाही तर हे करतो, तू घरात बसून सोडाय. शेतीकडे जाणार आहेस नाही. आता भाऊ पहिला शेतीकडे पण जायत नव्हता. आता सगळं पाणी पिणी तोच बघायला, नुसतं देखरेखी. आणि आता तुम्हाला साहेब, म्हणजे परवा काय तुम्ही म्हणला व्यवहार काय झाला म्हणला? ते नाही तर आता शेत एक व्याज मध्ये केलो. ह्यात किती 5-6 दिवसाच्या आत. म्हणजे औषध घेतल्यानंतर केलं. अहो, मग भरपूर सुधारणा झाली. आता घरातले आनंदी झाले असतील सगळे. तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आता 1.5 लाख रुपयाचा आता खर्च केलोय मी. आता 1.5 लाख रुपये. बरं. कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये मी पैसे काढतो. अरे वा वा. सगळं म्हणजे एवढी सुधारणा झाली, घरातले सगळे खुश झाले असतील? सगळे खुश झाले. एवढं पूर्ण सुधारला म्हणत मुलगा. एक नाही तर तुम्हाला सांगतो वाटतं असं घरात. नाही तर कपडे म्हटलं तर कपडे जाऊन घेऊन यायचं. दारूला पैसे पहिला तेवढाच. बाकीचं दारू सोडून नाही तर दुसरं काहीच व्यसन नव्हतं. दारू प्यायचं, भरपूर दारू प्यायचं, कुठं पडत तर झोपायचं. मग आता तुम्हाला साहेब, आता व्यसनमुक्त तर तुम्ही झालेलाच आहात थोडक्यात. तर आता लग्न करायला तुमचं काय हरकत आहे? नाही सर, आता चालू आहे. आता घरामध्ये खुसबुस चालू आहे सर. अरे वा. आताच म्हणायला लागल्यात. नाही तर त्याचं लगीन करून टाकलं की विषय खराब. सुंदर सुंदर. अरे वा. मस्त मस्त मस्त. निराकाराची कृपा आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आलात, आणि वेळेत व्यसनमुक्तीचं पॅकेज तुम्ही घेतलात, आणि वेळेत तुम्ही त्याचा व्यवस्थित सेवन पण केला, आणि अतिशय सुंदररित्या तुम्हाला अगदी 20 दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट आलाय. म्हणजे खरोखर तुम्ही धन्य आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगायच्या अगोदर मला 5व्या दिवशी म्हटलं तर मला 3ऱ्या दिवशी म्हणजे मला नाहीतर फरक पडल्यावर झाला. अच्छा अच्छा अच्छा. 3 दिवसातच मला फरक पडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता तुम्हाला ती इच्छा होत नाही तिकडे जायची? अच्छा 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 अच्छा. अच्छा
अच्छा अच्छा अच्छा. आणि दुसरी गोष्ट आता घ्यावीशी पण वाटत नाही किंवा त्या संगतीमध्ये पण जाऊ वाटत नाही. संगतीमध्ये नाही, संध्याकाळी 8:30ला म्हणजे नाहीतर सगळं जेवण झालेलं असते, जेवायचं. हा. घरामध्ये कधी तर जेवत होतो. अच्छा अच्छा घरामध्ये अच्छा. वाटत जेवत नव्हतं. 8:30ला म्हणजे जेवण करून देतात, जेवायचं, अरे वा. टीव्ही बघत जेवायचं, एक 15 मिनिटात जेवण नाही तर झालं की नाही दुधामध्ये औषध घ्यायचं हा. आहे, ते घेतल्यानंतर की नाही झोपून टाकायचं. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. टीव्ही म्हणजे तुमचा टोटल नित्यक्रम पण चेंज झाला आता. नित्यक्रम change. तुमच्या भावी आयुष्यासाठी सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन कडून शुभेच्छा आहेत. आणि जसं तुम्ही व्यसनमुक्त झालाय तसं तुम्ही सुद्धा अनेको लोकांना या व्यसनातून अतिशय गलिच्छ व्यसनातून मुक्त करावं. तुम्ही याचा प्रचार प्रसार करावा आणि तुमच्यामधून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी यापासून परावृत्त होऊन आपला म्हणजे संसार प्रपंचामध्ये व्यवस्थित राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्ही.